स्टुडंट्स, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो लेसन आपण स्टडी करतोय, या लेसन मध्ये एलिमेंट्सचं वेगवेगळ्या सायंटिस्टनी केलेलं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण स्टडी करतोय. प्रत्येक सायंटिस्टच्या क्लासिफिकेशन मध्ये काही आलेले ड्रॉबॅक्स असतील तर ते ड्रॉबॅक्स आणि हे ड्रॉबॅक नेक्स्ट सायंटिस्टच्या क्लासिफिकेशन मध्ये क्युअर कसे झाले याचंही आपण स्टडी करतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्लासिफिकेशन जे सांगितलं ते होतं डोबेरायनियर ट्रायड आणि सेकंड जे सांगितलं ते न्यूलँड्स ऑक्टेव्ह. सो डोबेरायनियर ट्रायड लॉ, त्यांचे ट्रायडचे एक्झाम्पल आणि त्यांचे ड्रॉबॅक, न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ, त्यानंतर त्यांचे न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉचा जो टेबल आहे तो टेबल आणि फायनली त्यांचे ड्रॉबॅक्स. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी जस्ट तुम्हाला लॉ रिपीट करते आणि एक गोष्ट आठवण करून देते. डोबेरायनर या सायंटिस्टने एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मास कन्सिडर केलं होतं आणि ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी एलिमेंटची अरेंजमेंट केलेली. न्यूलँड्सनी सुद्धा एलिमेंटची अरेंजमेंट ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये केली होती. ओके, तर याच्यामध्ये डोबेरायनरच्या ट्रायडमध्ये ग्रुप ऑफ 3 एलिमेंट having similar chemical properties. In this triad, elements are arranged in increasing order of their atomic masses, and atomic mass of middle element is approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. It is called as Dobereiner triad. Second, तुम्हाला सांगितलं Newland's law of octave. In the octave, elements are arranged in increasing order of their atomic masses. When elements are arranged in such a way, every 8th element has properties similar to the first element. It is called as Newland's octave, and it shows similarity with the musical note. So musical note ची सिमिलॅरिटी दाखवली म्हणून याला ऑक्टेव्ह असं नेम देण्यात आलं. त्यांचे ड्रॉबॅक्स मी तुम्हाला काय सांगितले होते, तर ड्रॉबॅक मध्ये फर्स्ट ड्रॉबॅक जो सांगितला होता तो म्हणजे दिस लॉ इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच लॉ ऍप्लिकेबल आहे, तिथून पुढचे एलिमेंट या लॉ नुसार क्लासिफाय होऊ शकत नाही. सेकंड तुम्हाला ड्रॉबॅक सांगितला ते म्हणजे एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर प्लेस्ड और एलिमेंट्स विथ डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज प्लेस्ड अंडर दी सेम नोड. ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत असे एलिमेंट एकाच नोड खाली लिहिले गेले अँड द एलिमेंट्स हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज आर अवे फ्रॉम इच अदर. हा सुद्धा त्यांचा ड्रॉबॅक होता. आणि अजून एक सांगितला, इन ऑर्डर टू फिट ऑल नोन एलिमेंट, त्यावेळी डिस्कवर झालेले सगळे एलिमेंट टेबलमध्ये फिट करण्यासाठी ही प्लेस्ड 2 एलिमेंट इन द सेम बॉक्स. एकाच बॉक्समध्ये 2 एलिमेंट लिहिले. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल. सो हे जे हा सुद्धा त्यांचा एक ड्रॉबॅक होता. आणि फायनली न्यूली डिस्कवर झालेले जे एलिमेंट आहेत ते त्या टेबलमध्ये अकोमोडेट करून घेण्याची प्रोव्हिजन त्यांच्या टेबलमध्ये होती. म्हणजे न्यूली डिस्कवर एलिमेंट त्यांच्या टेबलमध्ये ऍड होत नव्हते. सो हा सुद्धा त्यांच्या टेबलचा एक ड्रॉबॅक आहे. सो त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट येऊन घेतले डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी फर्स्ट सक्सेसफुल पिरियोडिक टेबल आहे तो कन्स्ट्रक्ट केला. सो अजून एक गोष्ट, डोबेरायनियर यांच्या वेळी फक्त 30 एलिमेंट डिस्कवर झालेले. त्यानंतर नेक्स्ट न्यूलँडच्या वेळी जवळपास 56 आणि डिमिट्री मेंडेलिव्ह हे जे सायंटिस्ट आहेत यांच्या वेळी जवळपास 63 एलिमेंट जे ते डिस्कवर झालेले. सो यांनी टेबल कसा तयार केला तो सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट, डिमिट्री मेंडेलिव्ह ही इज रशियन सायंटिस्ट. ते एक रशियन सायंटिस्ट होते आणि त्यांनी 1869 to 1872 या दरम्यान त्यांचा पिरियोडिक टेबल जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला. 63 एलिमेंट्स असणारा सक्सेसफुल पिरियोडिक टेबल त्यांनी तयार केला. हा तयार कसा केला हा सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. बुक मध्ये जो मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल दिलेला आहे तो टेबल सुद्धा कसा दिलेला आहे तुम्हाला समजून घ्यायचा. सो बघा, 1869 to 1872 या दरम्यान हा पिरियोडिक टेबल तयार केलेला आहे. सेकंड, फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज ॲटॉमिक मास. या सायंटिस्टच्या नुसार, मेंडेलिव्ह या सायंटिस्टच्या नुसार एलिमेंटची जी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ती आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास ही त्या एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं त्यांना वाटलं. मग ॲटॉमिक मास कन्सिडर करूनच त्यांनी हा टेबल तयार केला. पुन्हा एकदा रिपीट करते, 63 एलिमेंटचा त्यांनी टेबल तयार केलेला. टेबल तयार कसा झाला हे बघा पुन्हा एकदा. टेबलमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट कशी झाली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने एलिमेंट जे ते अरेंज केले गेले. देन ही ट्रान्सफॉर्म दिस अरेंजमेंट इनटू द टेबल अकॉर्डिंग टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. सपोज
लोएस्ट ऍटॉमिक मास असणारा इलेमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजन नंतरचा नेक्स्ट इलेमेंट येतो लिथियम. पुन्हा एकदा हे लक्षात घ्या की त्यावेळी नोबेल गॅसेस जे ते डिस्कवर झाले होते. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे ऍटॉमिक मासची. सो इन्क्रीजिंग ऑर्डर मी पहिल्यांदा इलेमेंट लिहिले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेस यानुसार इलेमेंट अरेंज केले आणि नेक्स्ट दिले देन ही ट्रान्सफॉर्म दिस अरेंजमेंट इनटू द टेबल. ही जी अरेंजमेंट आहे ती टेबल मध्ये कन्वर्ट केली. मग आता टेबल मध्ये कशी कन्वर्ट केली? अकॉर्डिंग टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल लोएस्ट ऍटॉमिक मास असणारे एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजन नंतरचा एलिमेंट येतो लिथियम. मग लिथियमच्या प्रॉपर्टीज सेम हायड्रोजन सारखे. सो लिथियमला नंतर न लिहिता त्यांनी लिथियमची पोझिशन हायड्रोजनच्या खाली दिली. ओके, आणि सेकंड हॉरिझॉन्टल रो जी आहे ती स्टार्ट केली. सो लिथियमला हायड्रोजनच्या पुढे इथे न लिहिता हायड्रोजनच्या खाली का लिहिलं? कारण लिथियमच्या प्रॉपर्टीज हायड्रोजन सारख्या होत्या, त्यामुळे त्यांनी त्याच्या खाली लिहिलं. त्यानंतरचा नेक्स्ट इलेमेंट आहे बेरिलियम. मग ही पुढचे इलेमेंट जे ते इन्क्रीजिंग ऑर्डरने ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने हॉरिझॉन्टल रो मध्ये लिहिले. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, नंतर येतो निऑन. पण निऑन पुन्हा इंगळट गॅस आहे तेव्हा डिस्कवर झाला नव्हता. निऑन नंतर नेक्स्ट आहे सोडियम. सोडियम त्याचा ऍटॉमिक मास फ्लोरीन पेक्षा जास्त, सो त्याची इथे पोझिशन घेतली. पण सोडियमला इथे न लिहिता त्यांनी लिथियमच्या खाली पोझिशन दिली, कारण त्या सोडियमच्या आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सेम. सो लिथियमच्या खाली सोडियमला आणि नेक्स्ट हॉरिझॉन्टल रो जी ती स्टार्ट केली. सो सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. सो यावेळी सो बघा कशी अरेंजमेंट आहे. पहिल्यांदा कुठला मुद्दा लक्षात घेतला? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेस. इलेमेंट अरेंज करताना ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले आणि ही अरेंजमेंट नंतर टॅब्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केली. पण टॅब्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना त्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी लक्षात घेतल्या आणि त्यानुसार त्यांनी टेबल तयार केला. पुन्हा एकदा टेबल समजून घ्या. ही अरेंजमेंट पहिली गोष्ट ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे आणि लिहिताना सगळे एलिमेंट एकाच आडव्या ओळीत न लिहिता पहिला एलिमेंट लिहिल्यानंतर जर दुसऱ्याच्या प्रॉपर्टीज पहिल्यासारख्या असतील तर त्याला पहिल्याच्या खाली लिहिलं. त्यानंतरचा नेक्स्ट इलेमेंट वेगळ्या प्रॉपर्टी तर समोर लिहिला. त्यानंतरचा नेक्स्ट या पद्धतीनं असं लिहित गेल्यानंतर काही ठराविक ऍटॉमिक मासेस नंतर सोडियम हा असा इलेमेंट सापडला ज्याच्या प्रॉपर्टी सेम लिथियम सारख्या आहेत. मग सोडियमला इकडे न लिहिता सोडियमला लिथियमच्या खाली प्लेस दिली आणि नेक्स्ट हॉरिझॉन्टल रो जी आहे ती स्टार्ट केली. सो यावेळी फर्स्ट पिरियडिक टेबल 63 इलेमेंटचा त्यांनी कन्सिडर केला, कन्स्ट्रक्ट केला. याच्यामध्ये बघा, याच्या मेंडेलियस पिरियडिक टेबल बुक मध्ये दिलेला जर तुम्ही चेक केला तर त्याच्या वरती जो कॉलम दिलेला आहे आडवा, तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला ऑफ हायड्राइड ऑर ऑक्साइड ऑफ इलेमेंटच्या हायड्राइड किंवा ऑक्साइडचा फॉर्म्युला दिलेला आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटी हे पॉइंट सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले. सो तुमच्या लक्षात येईल मेंडेलिव्ह या सायंटिस्टने पिरियडिक टेबल कन्स्ट्रक्ट करताना ऍटॉमिक मास पहिली गोष्ट कन्सिडर केला, त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर, आणि दुसरी गोष्ट विचारात घेतली ते म्हणजे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. ह्या दोन मुद्द्यांचा विचार करून त्यांनी इलेमेंटची अरेंजमेंट केली टॅब्युलर फॉर्म मध्ये आणि फर्स्ट पिरियडिक टेबल जो तयार केला. तुमच्या माहितीसाठी बुक मध्ये जो दिलेला आहे हा मेंडेलिव्ह याचा पिरियडिक टेबल आहे आणि याच्यामध्ये ग्रुप असं नेम केलेले आहे. तर तेही बघा, व्हर्टिकल रो जे आहे, ग्रुप्स कोणाला म्हणायचं बघा, व्हर्टिकल कॉलम म्हणजे जे उभ्या ओळी आहेत त्या उभ्या ओळीला ग्रुप्स असं म्हटलं जातं आणि ज्या हॉरिझॉन्टल असतात त्यांना पिरियड्स म्हटलं जातं. सो पिरियड्स आर हॉरिझॉन्टल रो. ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना पिरियड्स म्हणायचं आणि ज्या उभ्या आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हटलं जातं. सो टोटल 8 ग्रुप आहेत, रोमन मध्ये नंबर दिलेले तुम्ही बघू शकता तुमच्या बुक मध्ये. त्यानंतर खाली R2O, RO, R2O3 हे लिहिलेले मी इथे लिहिते, सगळ्यांनी बघा. याच्या उभ्या लिहिलेले हे ग्रुप्स आहेत आणि या ज्या आडव्या लिहिल्या हे पिरियड्स आहेत आणि ह्या प्रत्येक पिरियडच्या टॉपला
इथे एक आडवी ओळ आहे, या आडव्या ओळीमध्ये त्यांनी त्या इलेमेंटच्या ऑक्साईड किंवा हायड्राइडचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर त्या हायड्रोजनच्या वरती लिहिलेले त्यांनी R2O. दुसरा जो आहे ग्रुप बेरिलियमचा, त्याच्यावरती लिहिलेले त्यांनी RO. त्यानंतर बोरॉनचा जो आहे तो आहे R2O3. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे कार्बनचा, तिथे दिलेला आहे RO2. आणि अजून एक गोष्ट मेन्शन केलेली त्यांनी RH4. इथपर्यंत चेक करा. हे काय इंडिकेट करतं, तर जिथं R लिहिलेलं आहे त्या R च्या ऐवजी तुमच्या इलेमेंटचं नेम लिहू शकता. फॉर एक्झाम्पल ह्या रो मध्ये हा हायड्रोजन आहे, R च्या ऐवजी हायड्रोजन लिहिला H इथं डोक्यावरती, वरती इथं 2 लिहिलेलं आहे आणि आता ऑक्सिजन इथं. पण आता लिहिण्याची पद्धत चेंज झालेली आहे, आपण वरती नाही तर बॉटमला हा नंबर लिहितो. फॉर्म्युला झाला H2O. इन शॉर्ट या ग्रुपमध्ये जे काही इलेमेंट येतील त्यांच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे R2O. म्हणजे हायड्रोजन असेल तर H2O, लिथियम असेल तर Li2O. या पद्धतीनं जर तुम्ही हा ग्रुप घेतला सेकंड, तर इथं ऑक्साईडचा फॉर्म्युला दिलाय RO. सो या R च्या ऐवजी तुम्हाला इलेमेंटचा नेम घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल R च्या ऐवजी दिला बेरिलियम आणि नेक्स्ट आहे ऑक्सिजन. सो ऑक्साईडचा फॉर्म्युला झाला BeO. कुठलाही नंबर नाही याच्यामध्ये. दुसरा मॅग्नेशियम, त्याचा फॉर्म्युला होणार आहे MgO. सो या पद्धतीनं ह्या ऑक्साईडचे फॉर्म्युले दिले. इथं हायड्राइडचा फॉर्म्युला दिलेला आहे, तो चेक करा. कार्बन जर या R च्या ऐवजी लिहिला तर ऑक्साईडचा फॉर्म्युला कसा होता कार्बनचा, R च्या ऐवजी लिहिला कार्बन तर CO आणि 2. तो आपण आता बॉटमला लिहितो. सो फॉर्म्युला झाला कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बनचा जर हायड्राइडचा फॉर्म्युला लिहायचा झाला तर या R च्या ऐवजी आपण कार्बन लिहिणार आणि या H च्या ऐवजी इथं H आणि बॉटमला 4. सो फॉर्म्युला झाला CH4. ओके. सो या पद्धतीनं इलेमेंटच्या हायड्राइड आणि ऑक्साईडचे फॉर्म्युले जे ते या टेबलच्या टॉपला दिलेले आहेत. तर सगळ्यांनी हा पिरियडिक टेबल जो आहे तो व्यवस्थित बघायचा आहे. काही ठिकाणी फक्त नंबर दिलेले, तर कुठे कुठे फक्त नंबर दिलेले आहेत आणि इलेमेंटचं नेम दिलेलं नाहीये. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चेक करायच्या. फक्त टेबल व्यवस्थित बघून ठेवा. नेक्स्ट या टेबलवरतीच बेसिक पुढे एक ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला सॉल्व्ह करायची. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे मी तुम्हाला सांगितलं की मेंडेलिव्ह यांनी पिरियडिक टेबल कसा तयार केला. तर या पिरियडिक टेबलवरती त्यांचा एक लॉ आहे विच इज कॉल्ड ॲज मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ मध्ये काय सांगितलंय बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो इलेमेंटच्या प्रॉपर्टीज पिरियडिक फंक्शन आहे कोणाचं, तर ॲटॉमिक मासचं. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही जर होरिझॉन्टल रो मध्ये इकडून इकडे जर गेला तर जाताना होरिझॉन्टल रो मध्ये इकडे जाताना ॲटॉमिक मास काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललंय. इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, ॲटॉमिक मास इन्क्रीज होते. तुम्ही बघू शकता जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होते तशा प्रॉपर्टीज चेंज होतात. आपण ऑक्साईडचा फॉर्म्युला बघूया. लिथियमचा ऑक्साईड फॉर्म्युला आहे R2O, बेरिलियमचा RO, बोरॉनचा R2O3, कार्बनचा RO2. या पद्धतीने इकडे येणार तसे चेंज होत जाणार. फ्लोरीन पर्यंत चेंज होत गेलाय. फ्लोरीन नंतर सोडियम असा एलिमेंट सापडला, त्याने पुन्हा लिथियम सारखी सेम प्रॉपर्टी दाखवली. ऑक्साईडचा सोडियमचा ऑक्साईडचा फॉर्म्युला R2Oच आहे, मग त्याची पोझिशन लिथियमच्या खाली. सो या पद्धतीनं इलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय होणार आहेत, जसं जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जाईल तशा इलेमेंटच्या प्रॉपर्टीज चेंज होत जातील आणि काही ठराविक ॲटॉमिक मास नंतर इलेमेंटच्या प्रॉपर्टीज पुन्हा रिपीट होतील, पुनरावृत्ती दाखवतील. पिरियॉडिसिटी म्हणजे पुनरावृत्ती, प्रॉपर्टीज पुन्हा रिपीट होणं, याला म्हणायचं पिरियॉडिसिटी. अँड दिस इज कॉल्ड ॲज मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. पुन्हा एकदा सांगते, नीट समजून घ्या. जर काही डाऊट राहिला या लॉ मध्ये तर तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट, इलेमेंटच्या प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो यात महत्वाचं काय, पहिली गोष्ट इलेमेंटच्या प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. नेक्स्ट या प्रॉपर्टीज कशा आहेत, पिरियडिक फंक्शन आहेत, म्हणजे त्यांची पुनरावृत्ती होते, रिपिटेशन होते. आणि कोणानुसार हे आहे, तर ॲटॉमिक मासनुसार. जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होणार तशा इलेमेंटच्या प्रॉपर्टीज चेंज होत जाणार आणि काही ठराविक ॲटॉमिक मास नंतर त्या पुन्हा रिपीट होणार. दिस इज कॉल्ड ॲज मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. नेक्स्ट आपण मॉडर्न पिरियडिक लॉ शिकणार आहोत. तर मॉडर्न पिरियडिक लॉ सेम असाच आहे, फक्त या ठिकाणी ॲटॉमिक मासच्या ऐवजी आपल्याला ॲटॉमिक नंबर यूज करायचे. सो हा सगळ्यांनी व्यवस्थित लर्न करा आणि समजून घ्या. जर हा समजला तर मॉडर्न पिरियडिक लॉ सुद्धा समजणारच. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. आपण थर्ड क्लासिफिकेशन शिकतोय,
जे रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी केलं. यांनी क्लासिफिकेशन 1869 to 1872 या पिरियड मध्ये त्यांचा टेबल जो आहे तो तयार केला. याच्यामध्ये त्यांनी महत्वाचे जे पॉइंट सांगितलेले त्यात सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे कुठल्याही इलेमेंटची ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी असते असं यांचं पहिलं मत आहे. सेकंड थिंग, त्यांनी जो टेबल कन्स्ट्रक्ट केला तो 63 इलेमेंटचा टेबल होता. इलेमेंटची अरेंजमेंट करताना कशी केली? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केली. त्यानंतर ही जी अरेंजमेंट आहे ती टॅब्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केली आणि टॅब्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना त्या इलेमेंटच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी यांचा यूज केला. सो इथं बघा तुम्ही ही इलेमेंटची अरेंजमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे ॲटॉमिक मासच्या. पण असा प्रश्न पडायला पाहिजे, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे तर एकाच आडव्या ओळीत लिहित जायचं. हे कशावरून एकाखाली एक असं लिहिलेलं आहे तर एकाच आडव्या ओळीत न लिहिता हायड्रोजनच्याच खाली लिथियमला का जागा दिली, इकडे पुढे दुसरीकडे का नाही दिली? कारण हायड्रोजन आणि लिथियम या दोघांची प्रॉपर्टी सेम आहे म्हणून हायड्रोजनच्या खाली लिथियमला जागा दिली. आणि पुढे जर बेरिलियमच्या सेम असतात लिथियम सारख्या तर बेरिलियम याच्या खाली आला असता. पण तशा सेम प्रॉपर्टीज नाहीये. सो बेरिलियम पुढे लिहिला, त्यानंतरची नेक्स्ट इलेमेंट. अशी आडवी ओळ किती वेळ लिहित जायची? जोपर्यंत ह्याच्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवणारा नेक्स्ट इलेमेंट सापडत नाही तोपर्यंत. नेक्स्ट इलेमेंट सापडला की त्याची पोझिशन पहिल्याच्या खाली आणि पुढची आडवी ओळ सुरू करायची. या पद्धतीनं मेंडेलिव्ह यांनी पहिला पिरियोडिक टेबल जो तो कन्स्ट्रक्ट केला. हा पिरियोडिक टेबल कन्स्ट्रक्ट करताना त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी विचारात घेतल्या आणि त्यांनी काही एक्झाम्पल दिले की काय काय विचारात घेतलं. फर्स्ट, फॉर्म्युला ऑफ हायड्राइड और ऑक्साइड ऑफ द इलेमेंट. त्या इलेमेंटचा ऑक्साइडचा फॉर्म्युला कसा आहे किंवा त्या इलेमेंटचा हायड्राइडचा फॉर्म्युला कसा आहे ते, त्या इलेमेंटचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी ह्या मुद्द्यांचा एक विचार केला. नेक्स्ट, याच टेबलवरचा जो लॉ आहे ज्याला मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ म्हटलं जातं तो तुम्हाला सांगितला. व्हॉट इज मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ? Mendeleev's periodic law is properties of element are periodic function of their atomic masses. I repeat, properties of the element are periodic function of their atomic masses. This is called as Mendeleev's periodic law. आणि यातलं मेन आहे फर्स्ट properties of element, second it is periodic function and third periodic function of atomic mass. Atomic mass हे वर्ड लक्षात ठेवा. सगळ्यांनी बुकमध्ये हा पिरियोडिक लॉ व्यवस्थित लिहून ठेवायचा आणि लर्न करायचा. सो इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की मेंडेलिव्ह या सायंटिस्टनी पिरियोडिक टेबल कसा कन्स्ट्रक्ट केला. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलचे मेरिट्स किंवा गुण कुठले आहेत आणि मेंडेलिव्हज पिरियोडिकचे ड्रॉबॅक्स म्हणजे की या पिरियोडिक टेबलमध्ये काही त्रुटी राहिल्या किंवा काही दोष राहिलेले तर ते दोष कुठले आहेत ते आपण नेक्स्ट बघणार आहे. याच्यामध्ये बघा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बुकमध्ये, तुम्ही रीड करा. डिमिट्री मेंडेलिव्ह त्यांचा टाइम पिरियड दिलेला आहे 1834 to 1907. वॉज अ प्रोफेसर इन सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी known element showing its atomic mass. He arranged the cards in accordance with their atomic masses and properties of the elements, which resulted in invention of the periodic table of elements. So थोडक्यात मेंडेलिव्ह यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. त्यांनी प्रत्येक इलेमेंटसाठी एक कार्ड तयार केलं होतं आणि त्या कार्डवरती त्या इलेमेंटचं ॲटॉमिक मास जे ते त्यांनी मेन्शन केलेलं आणि ते कार्डची अरेंजमेंट त्यांनी कशी केली? इन्क्रीजिंग ऑर्डरने आणि त्यानुसार फर्स्ट पिरियोडिक टेबल जो तो तयार झाला. ठीक आहे, फर्स्ट सक्सेसफुल पिरियोडिक टेबल म्हटलं जातं. त्यात काही ड्रॉबॅक्स राहिले असतील तर ते ड्रॉबॅक्स आपण नेक्स्ट बघतोय. नेक्स्ट आर मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. याच्यावरती 3 मार्क्सला बोर्डला क्वेश्चन विचारला जातो. सो मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल काय आहे ते बघण्याआधी वरती क्वेश्चन दिले. थिंक अबाउट इट. क्वेश्चन काय बघा, देर आर सम व्हॅकंट प्लेसेस इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. In some of these places, the atomic masses are seen to be predicted, and these 3 of these predicted atomic masses, along with their group and period. So, question नीट समजून घ्या. There are some vacant places in Mendeleev's periodic table. म्हणजे या टेबल मध्ये काही रिकाम्या जागा आहेत, काही व्हॅकंट प्लेसेस आहेत. ओके, त्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी ॲटॉमिक मास जे आहे ते प्रेडिक्ट केले म्हणजे लिहून ठेवलेले, पण त्या ठिकाणी इलेमेंटचं नेम दिलेलं नाही, फक्त ॲटॉमिक मासेस लिहिलेले.
तर अशा जागा तुम्हाला शोधायचे जिथं फक्त ॲटॉमिक मास आहे, नेम दिलेलं नाहीये, आणि दोन यांचा ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर लिहायचा आहे. सगळ्यांनी नीट लक्षात घ्या ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर कसा असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही हायड्रोजन म्हणत असाल तर हायड्रोजन उभ्या ओळीत, कुठल्या उभ्या ओळीत आहे तर पहिल्या, सो त्याचा ग्रुप नंबर झाला 1. आणि ही आडव्या ओळीत कुठल्या आहे तेही पहिल्याच, सो पिरियड नंबर सुद्धा 1. आता पुढचं चेक करा. कार्बन सगळ्यांना दिसतोय का बघा, तुम्ही बुक काढून त्याच्यामध्ये चेक करा. कार्बनची उभी ओळ तिचा नंबर किती आहे आणि आडवी ओळ तिचा नंबर किती आहे हे सांगता आलं पाहिजे. कार्बन जर उभी ओळ बघाल तर तिथं वरती लिहिले ग्रुप नंबर 4, सो कार्बनचा ग्रुप नंबर आहे 4. आणि हॉरिझॉन्टल बघा तर सेकंड, सो पिरियड नंबर 2. सो या पद्धतीनं तुम्हाला व्हॅकंट प्लेसेस शोधायचे. एक मी सांगते, बाकीच्या तुम्ही सर्च करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये त्याचा आन्सर लिहा. सो एक प्लेस बघा, इथं लिहिलेले 44, त्याचा ग्रुप नंबर आहे 3, पिरियड नंबर आहे 4. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला फर्स्ट लिहायचे 44 हे ॲटॉमिक मास आणि त्याच्या पुढे लिहा ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 4. सो या पद्धतीनं यांचे ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर तुम्हाला मेन्शन करायचे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन जो या टेबलवरती आहे. सेकंड क्वेश्चन बघा, ड्यू टू अनसर्टनिटी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स a question mark is indicated before the symbol in Mendeleev's periodic table. What are such symbols? सेकंड क्वेश्चन काय बघा, नावामधले अनसर्ट म्हणजे काही एलिमेंटच्या नावाबद्दल खात्री नव्हती की हेच नाव आहे, आणि खात्री नसल्यामुळे त्यांनी काही एलिमेंटच्या नावांसमोर क्वेश्चन मार्क जो आहे तो मेन्शन केलेला आहे. तर तो जो क्वेश्चन मार्क असणार आहे, जे नेम आहे ते तुम्हाला शोधून काढायचे. फॉर एक्झाम्पल, इथं YT म्हणजे इट्रियम हा एक एलिमेंटचं नेम दिलेलं आहे आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलाय. क्वेश्चन मार्कचा अर्थ होतो की त्याच्या नेम बद्दल काही नाहीये, खात्री नाहीये, सर्टन्टी नाहीये. सो असे क्वेश्चन मार्क असणारे किती नेम्स याच्यामध्ये आहेत हेही तुम्हाला शोधून काढायचं. सो हा आजचा होमवर्क समजा. याच्यामध्ये पिरियॉडिक लॉ तुम्हाला लिहायचा आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला लिहायचे ते म्हणजे या 2 क्वेश्चनचे आन्सर्स तुमच्या बुकमध्ये मेन्शन करायचे. आणि पॉइंट नीट वाचा की मेंडेलिव्ह यांनी पिरियॉडिक टेबल कसा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेन 3 मेरिट्स दिले आहेत, तर त्या मेरिट्स आपण इथून पुढे स्टडी करणार आहे. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल्स आहे, याचे मेरिट्स काही दिलेले आहेत. तीन मेरिट्स दिलेले आहेत मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे. त्यातला ऍटलिस्ट फर्स्ट आपलं कम्प्लीट होईल, तर ते आपण चेक करूया. फर्स्ट काय दिलेले बघा, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट revised so as to give them proper place in table according to their properties. So काय सांगितलेलं बघा, atomic masses of some element revised. काही एलिमेंटचा ॲटॉमिक मास त्यांनी रिवाइज केलं म्हणजे चेक केलं की ते करेक्ट आहे का. फॉर एक्झाम्पल त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल वरून तुमच्या लगेच लक्षात येईल की काय मेरिट आहे. तर बेरिलियम हे एक्झाम्पल दिलेले. सो बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास आधी दिलं होतं, बेरिलियमचं ॲटॉमिक मास 14.09 हे ॲटॉमिक मास
मास दिलं होतं आणि त्यानुसार 14.09 ह्या ऍटॉमिक मास नुसार बेरिलियमची पोझिशन कुठे येईल बघा. पहिला लिथियम आहे, आता लिथियम नंतर लगेचच बेरिलियम दिलेले, पण हे कन्सिडर करू नका. लिथियमचा ऍटॉमिक मास 7, त्यानंतर बोरॉनचं 11, कार्बनचं 12, त्यानंतर नायट्रोजनचं 14 आणि नंतर बेरिलियमचं किती आहे 14.09. या मास नुसार बेरिलियमची पोझिशन कुठे पाहिजे अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेस. त्यानुसार बेरिलियमची पोझिशन नायट्रोजनच्या नंतर असली पाहिजे, पण बेरिलियमला पोझिशन कुठे आहे लिथियमच्या नंतर लगेच सेकंड पोझिशन दिली. मग इथे कशी काय आली तर मेंडेलिव्ह यांनी चेक केलं की बेरिलियमचं 14.09 हे ऍटॉमिक मास करेक्ट आहे का, किंवा त्यांनी पुन्हा एकदा चेक करून बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं की बेरिलियमचा ऍटॉमिक मास 14.09 नसून ते मास आहे 9.4. सो बेरिलियमचं ओरिजिनल ऍटॉमिक मास आहे 9.4 आणि या मास नुसार बेरिलियमला पोझिशन कुठे मिळाली लिथियम नंतर लगेचच बेरिलियमला पोझिशन मिळाली. ठीक आहे. आता याच्यामध्ये मेंडेलिव्ह यांनी याचा ऍटॉमिक मास चेक का केलं, कारण या ऍटॉमिक मास नुसार बेरिलियमची पोझिशन येत होती नायट्रोजन नंतर इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार, पण इथं पोझिशन जरी आली तरी त्या ग्रुप मधल्या प्रॉपर्टीज आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टीज मॅच होत नव्हत्या. नायट्रोजन नंतरचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण एक मुद्दा चेक करूया. नायट्रोजन नंतरचा जो ग्रुप आहे ऑक्सिजनचा, त्या पोझिशनला जर बेरिलियम गेला असता तर तिथं ऑक्साईडचा फॉर्म्युला दिलाय RO3 आणि ऍक्च्युली बेरिलियमच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला असतो BeO. म्हणजे बेरिलियम जर इथं लिहिला असता नायट्रोजन नंतर तर प्रॉपर्टीज नुसार त्याची ती जागा फिक्स होत नव्हती. म्हणजे ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने जर लिहायला गेलं तर प्रॉपर्टीज तिथं फिट बसत नव्हत्या. व प्रॉपर्टीज नुसार त्याला फिट योग्य जागा मिळाली म्हणून त्यांनी चेक करून बघितलं की हे मास करेक्ट आहे का. तर त्यांच्या असं लक्षात आलं की बेरिलियमचा ऍटॉमिक मास 14.09 नसून ऍक्च्युली आहे 9.4 आणि यानुसार बेरिलियमला जागा कुठे भेटली लिथियम नंतर बेरिलियमला पोझिशन भेटली आणि तिथे त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा फिट झाल्या त्या ग्रुपमध्ये. या पद्धतीनं हा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा एक मेरिट आहे किंवा एक मेजर पॉइंट एक गुण आहे. काय गुण आहे की त्यांनी काही इलेमेंटचा ऍटॉमिक मास रिवाइज केलं किंवा चेक करून बघितलं. आणि कशासाठी चेक करून बघितलं तर त्या इलेमेंटला त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज नुसार पिरियडिक टेबलमध्ये फिक्स किंवा प्रॉपर प्लेस मिळावी म्हणून. म्हणजे पिरियडिक टेबल तयार करताना त्यांनी दोन्ही मुद्द्यांवरती विचार केला. एक, एलिमेंटची अरेंजमेंट त्यांच्या ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी सुद्धा असली पाहिजे आणि दोन, त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज नुसार त्यांची प्लेस प्रॉपर असली पाहिजे. या दोन्ही मुद्द्यांवरती विचार करून त्यांनी टेबल तयार केलेला आहे आणि त्यानुसार बेरिलियमची पोझिशन ऍटॉमिक मास नुसार नायट्रोजन नंतर येत होती, पण तिथं केमिकल प्रॉपर्टीज फिट बसत नव्हत्या. मग फिट बसाव्या किंवा प्रॉपर प्लेस मिळावी म्हणून हे चेक केलं गेलं तर लक्षात आलं हे मास चुकीचं आहे आणि करेक्ट मास आहे 9.4 आणि या मासनुसार त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये प्रॉपर प्लेस मिळाली जिथे त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा मॅच होत आहेत. सो या पद्धतीनं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे हे फर्स्ट मेरिट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं या मेरिट वरती 3 मार्कचा बोर्डला क्वेश्चन विचारलेला. सो तुम्हाला हे मेरिट पहिल्यांदा समजून घ्यायचे आणि नंतर हे लक्षात ठेवायचे. सो याच्यामध्ये कीवर्ड काय आहे किंवा कशावरून तुम्ही लक्षात ठेवणार. सो ऍटॉमिक मासेस आर रिवाइज्ड हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळं लिहू शकता. ऍटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट आर रिवाइज्ड. काही इलेमेंटचे ऍटॉमिक मासेस रिवाइज केले आणि कशासाठी रिवाइज केले सो एज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये त्यांना प्रॉपर प्लेस मिळावी म्हणून आणि प्रॉपर प्लेस कशानुसार अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. सी atomic masses of some element were revised so as to give them proper place in the table according to their properties. हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मधला फर्स्ट मेरिट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट सेकंड जो मेरिट दिलेला आहे तो काय आहे बघा. Mendeleev kept vacant places in his table. सो मेंडेलिव्हनी त्यांच्या पिरियडिक टेबल मध्ये व्हॅकंट प्लेसेस म्हणजे रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. मग आता या रिकाम्या जागा का ठेवल्या होत्या आणि त्या ठिकाणी पुढे काय शोध लागला गेला
हा जो मेरिट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सगळ्यांनी इथपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवा. सो आज जे मी तुम्हाला शिकवलं ते थर्ड क्लासिफिकेशन शिकवलं, डिमिट्री मेंडेलीव. आणि याच्यामध्ये आपण शिकलो की त्यांनी टेबल कसा तयार केला, त्याच्यामध्ये सांगितलेला पिरियोडिक लॉ काय आहे तो टेबल मी तुम्हाला बुक मधला दाखवला. आणि फायनली आपण मेरिट जे ते स्टार्ट केलेत. राहिलेले मेरिट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.